नरेंद्र, आज तुला कदाचित कल्पना असेल की आज शुक्रवारी सकाळी शांततेचं नोबेल पारितोषिक आज जाहीर झालं आणि बऱ्याच मंडळींचा अपेक्षाभंग झाला आणि काही लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर याच्यामध्ये आपण जिथे राहतो त्या आपल्या अध्यक्षांना काही ते शांततेचं पारितोषिक मिळालं नाही आणि त्यामुळे तो विषय सगळीकडे चर्चेला जातोय. त्याचं म्हणजे खूपच जास्त एरवीच्या शांततेच्या पारितोषिकापेक्षा यावेळच्या शांततेच्या पारितोषिकांना मला असं वाटतं खूप जास्त अशांतता पसरवली आहे. तर आज मला जरा त्याच्याविषयी बोलायचंय. तर मी त्याच्याबद्दल काही किस्से या विषयी आपण बोलूयात, ते मंडळींपर्यंत पोहोचवूयात. आणि मी काही 2-4 किस्से सुरू करण्याच्या आधी तुझ्या म्हणजे तू पण ही बातमी सकाळी ऐकलीस तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिली प्रतिक्रिया म्हणजे एक तर म्हणजे या निमित्तानं पारितोषिक, बक्षीस या सगळ्यामागे जी काही प्रक्रिया असते ते एक डोक्यात विचार आले. हो. आणि आपल्याला स्वतःला बक्षीस मिळाल्यावर किती एकेकाळी आनंद व्हायचा. बरोबर. अजूनही होत नाही असं नाही, पण पूर्वी ते शाळेत चांगला नंबर आला की आम्हाला ती अशी ॲन्युअल गॅदरिंग त्याला म्हणतात, त्याला अशी मोठी लाईन लागलेली असायची मागच्या बाजूला, ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांना. आणि मग आम्हाला जनरली ते एक पुस्तक मिळायचं आणि मग त्यातही पुन्हा म्हणजे बक्षीस मिळाल्याचा आनंद, पण त्याला पुस्तक माझ्यापेक्षा भारी मिळालं वगैरे. आता भारी पुस्तक म्हणजे पुन्हा हे परिकथाच एकेकाळी आवडायच्या, त्यानंतर ज्ञानसागरातील शिंपले वगैरे. म्हणजे थोडक्यात या विषयात एक आनंद आहे, पण कधी समाधान न होणारा असा देखील हा विषय आहे. आणि पुन्हा मग आता मोठेपणी बक्षिसाचा अर्थ काय, तुमचं कार्य आणि त्याची फलश्रुती, या सगळ्या एकंदरीत अर्थ काय, असे सगळे विचार निमित्तानं मनात येतात. बरोबर बरोबर. हे आता जसं नोबेल पारितोषिक हे काही जगातलं एकमेव पारितोषिक नाही, अशी बरीचशी पारितोषिकं असतात. भारतामध्ये आपल्या सरकारतर्फे पद्मभूषण, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री वगैरे बरीच पारितोषिकं दिली जातात. तर या सगळ्यांचाच उल्लेख आपण थोडाफार करू. नोबेलच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 125 वर्षांची परंपरा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अल्फ्रेड नोबेल ज्यांनी डायनॅमाइटचा शोध लावला आणि त्या डायनॅमाइटच्या शोधामधून जो त्याला प्रचंड पैसा मिळाला, म्हणजे अत्यंत एका विनाशकारी अशा गोष्टीचा शोध लावून त्याच्यातून मिळालेला पैसा हा त्यांनी त्या नोबेल फाउंडेशन आणि याच्यातर्फे काहीतरी आपल्या हातून चांगलं काम घडावं म्हणून 1901 नंतर हे पारितोषिक त्याच्यासाठी चालू केलं. आणि ते दरवर्षी काही वेगवेगळ्या विषयांमध्ये दिलं जातं. त्याच्यामध्ये काही विषय म्हणजे मी थोडाफार याचा अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की काही अतिशय महत्वाच्या विषयांना, म्हणजे आपण ज्याला मूलभूत शास्त्रातले काही विषय म्हणतो, फिजिक्स काय, केमिस्ट्री काय, बायोलॉजी म्हणजे फिजिओलॉजी, समजा मेडिसिन काय, या विषयांना ते दिलं जातं. पण गणिताला नोबेल पारितोषिक दिलं जातं. तर गणित हा आता तसं जर बघितलं तर या सगळ्यांपेक्षा सुद्धा मूलभूत विषय असू शकतो. परंतु गणिताला दिलं जात नाही याचं काही लोकांनी पूर्वी असं कारण सांगितलं की अल्फ्रेड नोबेल ची जी बायको होती तर तिचं एका मॅथमॅटिशियन बरोबर अफेअर असल्यामुळे त्याला ओव्हरऑलच मॅथमॅटिशियन्स बद्दल त्याच्या मनात इतका राग होता की कुठल्याही मॅथमॅटिशियनला हे मिळू नये म्हणून त्यांनी ते ठेवलं नाही. अर्थात ही अत्यंत खोटी गोष्ट आहे, कारण तो अविवाहित होता, त्यामुळे याच्यात असल्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही. तरी सुद्धा कालांतराने काही नवीन विषयामध्ये त्यांनी नवीन विषय ऍड केले. 1969 मध्ये अर्थशास्त्र हा विषय ऍड केला गेला आणि काही म्हणजे 1901 नंतर पुष्कळ वर्षांनी शांततेचं नोबेल पारितोषिक, हे सुद्धा त्यानंतर आलेलं नोबेल पारितोषिक आहे. तर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि ज्यांनी व्हेनेझुएलामध्ये लोकशाही
प्रस्थापित होण्यासाठी गेली काही वर्ष प्रचंड परिश्रम केले. त्यांना ते नोबेल पारितोषिक यंदाचं 2025 जाहीर झालं. पण अमेरिकेच्या अध्यक्षांना काही ते मिळू शकलं नाही. अर्थात एखाद्या माणसाला नोबेल पारितोषिक मिळालं नाही आणि बऱ्याच जणांना वाटत होतं की यांना मिळेल की काय, अशा चर्चांची ही पहिली वेळ नाहीये. अनेक लायक माणसांना हे पारितोषिक मिळालं नाही असेही बरेच किस्से आहेत आणि अनेक नालायक लोकांना सुद्धा हे पारितोषिक मिळाल्याचे किस्से आहेत. आणि मला वाटतं एक नोबेल पारितोषिक हे एकच असं पारितोषिक नाहीये की ज्याच्यामध्ये असं घडू शकतं. इतरही बऱ्याच ठिकाणी हे घडू शकतं. पण नोबेल हे जगातलं सगळ्यात प्रसिद्ध पारितोषिक असल्यामुळे त्याच्याबद्दलचे किस्से बरेच प्रसिद्ध आहेत. याच्यामध्ये आणखीन काही काही मजेच्या अशा गोष्टी आहेत की एकाच कुटुंबामध्ये अनेकांना नोबेल मिळाल्याचे किस्से आहेत. म्हणजे वडील आणि मुलगा, वडील आणि मुलगी, नवरा बायको, भाऊ भाऊ, असे अनेक किस्से आहेत. याच्यामध्ये एक असं कुटुंब आहे की ज्या एका कुटुंबामध्ये 5 नोबेल पारितोषिक आहेत, ज्याच्यामध्ये आई आणि वडील आणि मुलगी आणि जावई. आणि तुला कदाचित लक्षात आलं असेल मी मादाम क्युरी यांच्या कुटुंबाबद्दल बोलतोय. आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्री मुख्यत्वे आणि फिजिक्स या 2 विषयांची पारितोषिक आहेत. अर्थात याच्याशिवाय सुद्धा एका भारतीयाचं याच्यात नाव आहे, अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचं पारितोषिक मिळालं होतं आणि त्यांना ते पारितोषिक मिळतानाच त्यांच्या पत्नीला, MIT ला काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी, त्यांनाही ते विभागून मिळाल्याचं मला वाटतं 10-12 वर्षांपूर्वीची घटना आहे, काही वर्षांपूर्वीची. आणि नोबेल पारितोषिकाला नॉमिनेशन झालेले हे आतापर्यंत जवळजवळ 178 भारतीय लोकांचं नॉमिनेशन हे नोबेलसाठी केलं गेलं. मग ही काही संख्या तशी कमी नाहीये. बरोबर. पण 178 पैकी मिळालं फार कमी जणांना. त्याच्यामध्ये काही जणांना परत परत नॉमिनेट केल्याची उदाहरण आहे. महात्मा गांधींना शांततेच्या पारितोषिकासाठी 6 वेळा नॉमिनेट केलं गेलं होतं. सत्येंद्रनाथ बोस ज्यांच्या कामावर पुढे बोसॉन पार्टिकल्स म्हणा किंवा बोस आईन्स्टाईन या स्टॅटिस्टिकल थिअरीचे जे प्रणेते होते, तर सत्येंद्रनाथ बोस यांच्या थिअरीवर आधारलेल्या कामाला बरीच नोबेल पारितोषिकं नंतर मिळाली, पण त्यांना स्वतःला त्यांच्या मुख्य शोधासाठी कधी मिळालं नाही. पण अनेकदा त्यांचं नॉमिनेशन झालं. आणि याही शिवाय अनेक भारतीयांचं नॉमिनेशन बऱ्याचदा झालं. त्यातल्या काही भारतीयांचा नोबेल पारितोषिक समितीने केलेला जो अनुल्लेख आहे त्याच्यामध्ये काही 1-2 लक्षणीय नावं म्हणजे फायबर ऑप्टिक्सच्या शोधामध्ये एक डॉक्टर नरेंद्र कपाणी म्हणून होते, त्यांचं अतिशय मूलभूत संशोधन, त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. असे आणि काही अजून भारतीय मंडळी आहेत की ज्यांच्या कामाची दखल घेतली गेली, पण काही सुब्रमण्यम चंद्रशेखर त्यांच्या बाबतीमध्ये खूप उशिरा दखल घेतली गेली. आणि आपल्याला आपण परवाच बोलत होतो, सुब्रमण्यम चंद्रशेखर असे एकच हे नोबेल पारितोषिक विजेते आहेत की ते आणि ते ज्या वर्गाला शिकवत होते त्या संपूर्ण वर्गाला नोबेल पारितोषिक मिळालं. असे म्हणजे गुरुजी आणि विद्यार्थी या सगळ्यांनाच नोबेल मिळाल्याचं ते एक उदाहरण आहे. याच्यामध्ये साहित्यातलं नोबेल पारितोषिक याच्यामध्ये फार गमती जमती आहे. म्हणजे आपल्याला साहित्याच्या नोबेल पारितोषिकामध्ये जगातल्या गेल्या शतकातली जर काही मोठी नावं आपण बघितली तर टॉल्स्टॉय, चेकॉव्ह, मार्क ट्वेन, इब्सेन, प्राउस्ट, जोसेफ कॉनराड, जेम्स जॉइस, थॉमस हार्डी, व्लादिमीर नाबोकॉव्ह, आउडेन, ग्रॅहम ग्रीन, व्हर्जिनिया वुल्फ, ही जी सगळी यादी आहे तर कदाचित कोणाला असं वाटू शकेल की नोबेल पारितोषिक विजेत्यांची यादी आहे. ही ऍक्च्युअली नोबेल पारितोषिक न मिळालेल्या लोकांची यादी आहे. त्याच्यामुळे गांधींना जसं शांततेचं मिळालं नाही आणि त्याच्यामध्ये खूप लोकांनी त्याच्याबद्दल खेद व्यक्त केला. अगदी आईन्स्टाईननी सुद्धा त्याच्याबद्दल खेद व्यक्त केला आणि त्याच्याबद्दल पुढे नोबेल पारितोषिक कमिटीच्या एका सदस्यांनी असे उद्गार काढले
की नोबेल प्राइज न मिळाल्यामुळे गांधींचं काही नुकसान झालं नाही, पण गांधींना नोबेल पारितोषिक न दिल्यामुळे नोबेल पीस प्राइजचं फार मोठं नुकसान झालं, कारण क्रेडिबिलिटी जी होती ती बऱ्यापैकी त्यांची नष्ट झाली. म्हणजे गांधींच्या कामाचा पुढे वेगळ्या तऱ्हेने त्यांनी अनेकदा नोबेल कमिटीने उल्लेख केला. जॉर्ज बर्नार्ड शॉचं उदाहरण आहे 1925 सालचं. आणि शॉ अशा लोकांपैकी आहे की ज्यांनी सुरुवातीला ते नाकारलं, आणि नंतर त्याला जेव्हा लोकांनी खूप आग्रह केला की नाही नाकारण्याचं काही कारण नाहीये, तर तेव्हा त्यांनी असे उद्गार काढले. तो म्हणाला की या नोबेलला मी एक वेळ डायनामाइटचा शोध लावल्याबद्दल माफ केला असतं, पण नोबेल पारितोषिक त्यांनी जे सुरू केलं त्याच्याबद्दल मी त्याला कधी माफ करणार नाही. आणि याचं कारण इतकी मोठी पारितोषिकं जेव्हा मिळतात तेव्हा ते लोकांच्या ते यश डोक्यात जाऊ शकतं. आणि त्याच्यामधून म्हणजे ही जी मोठी मंडळी आहेत, विशेषतः साहित्यिक काय, शास्त्रज्ञ काय, तर यांच्या हातून पुढे तेवढ्याच जोमाचं काम होईल याची खात्री राहत नाही. आणि बऱ्याचदा आपण एका ठराविक पदाला पोचल्यानंतर मला असं वाटतं यातल्या बऱ्याच मंडळींना त्याचा तो जो एक इन्सेंटिव्ह आहे तो पुढे राहील का नाही अशी पण एक शंका काही लोकांच्या मनात येते त्याच्यामध्ये. हे असं म्हणजे खूप त्याच्यामध्ये गमती जमती आहेत. आणि नुसत्या नोबेलच्याच नाही तर आपल्याकडे सुद्धा अशा पारितोषिकांमध्ये झालेले गडबड घोटाळे आणि पारितोषिक नाकारलं जाणं, पारितोषिक परत करणं, असे अनेक किस्से आहेत. पण त्याच्या आधी तुला या एकंदरीतच पारितोषिक प्रकाराबद्दल तुला काही फारशी आत्मीयता नाहीये, त्याच्यामुळे नाही, मला ती नाही याचं कारण ती द्राक्ष आंबट असं बहुतेक जग म्हणेल. पण मला हे माहितीये की काही मोठमोठ्या लोकांना देखील ती आत्मीयता नव्हती, आणि त्याचं कारण फार मजेशीर आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा एखादी गोष्ट लोकांच्या नजरेला पडते तेव्हा तिच्या पायाभरणीमध्ये तशा 10,000 वस्तू गाडल्या गेलेल्या असतात. बरोबर. आणि त्या गाडल्या गेल्याशिवाय नजरेत भरणारी कळस उभारला जाऊ शकणार नाही. बर, तो कळस एकच असल्यामुळं त्या 10-20 हजारांपैकी कुठल्या तरी एकाच दगडाला ते भाग्य मिळणार. दगडा शब्द मी चुकीच्या अर्थानं वापरत नाहीये. त्या वस्तूला त्यापैकी एकाच कोणाला तरी भाग्य मिळणार आहे. साधा आकडेवारीचा मुद्दा आहे. बरोबर. त्यामुळं यात लक्षात ठेवण्याचं असं आहे की अनेक लोक किंवा घटना ज्या अंधारात राहतात, ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही, त्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामधून एक संपूर्ण काहीतरी चमकणारी गोष्ट त्यातून बाहेर येते. ती एकच असणार आणि तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष जाणार, यात चूकही काही नाहीये. चूक कुठं असू शकते की ती एक गोष्ट सगळ्यात भारी होती आणि तिच्यापेक्षा बाकीचे सगळे कमी होते, ही जी धारणा यातून निर्माण होते. माझ्या मते सगळे प्रॉब्लेम तिथं आहेत. म्हणजे लोकांनी याचा जर विचार केला की पारितोषिक हे एक प्रतिनिधित्व आहे, म्हणजे सर्व मोठमोठ्या लोकांनी असं सांगितलेलं आहे की आमच्या सर्व लोकांनी या विषयामध्ये जे प्रचंड प्रयत्न केले त्यांचं प्रतिनिधी म्हणून मला हे पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणजे झाकीर हुसेननी हे उद्गार काढलेले होते. बऱ्याच कुमार गंधर्वांना जेव्हा विचारलं की त्यांचं नाव भारतीय संगीतात क्रांतिकारक असं म्हणून मानलं जातं, तर त्यांना जेव्हा प्रश्न विचारला, म्हणजे ती मुलाखत मी प्रत्यक्ष ऐकलेली, की एवढ्या हजारो वर्षांच्या परंपरेमध्ये त्याच्या पलीकडचं तुम्ही पाहू कसं शकलात जे एका जन्मात शक्य नाही. तर त्याचं उत्तर म्हणजे एवढे बंडखोर असून देखील त्यांनी त्याचं जे उत्तर दिलेलं आहे की पारंपरिक लोकांनी एवढा मोठा डोंगर तयार केला होता की फक्त त्याच्यावर चढणं माझं काम होतं म्हणून मला पलीकडचं दिसलं. तर पारितोषिकाबद्दल हे लोकांनी लक्षात ठेवावं की अनेकांमध्ये कोणाला तरी प्रतिनिधित्व म्हणून निवडलं जातं आणि ती गोष्ट कौतुकाचीच आहे, पण याचा अर्थ तो एकच भारी आणि बाकीचे सगळं गौण असा विचार त्यामागे असू नये. अगदी खरंय, अगदी खरंय. तू शास्त्रीय संगीतातली 2-3 उदाहरणं मांडलीस, त्याच्यामध्ये आणखीन 1-2 उदाहरणं मला आठवली. इम्रात खान जे विलायत खान यांचे भाऊ आणि स्वतः विलायत खान सुद्धा, यांना जेव्हा पद्मश्री वगैरे पारितोषिकांसाठी त्यांची नावाची घोषणा झाली
तेव्हा या दोघांनीही ते पारितोषिक नाकारलं. याचं कारण असं की ज्या वयामध्ये आता पद्मश्रीच्या पुढची पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा कदाचित भारतरत्न सुद्धा, तर अशा तऱ्हेच्या पारितोषिकांपर्यंत ज्यांची गुणवत्ता गेलेली आहे अशांना एका ठराविक वयानंतर एक अतिशय ते त्यात आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोठे झाल्यानंतर त्यांना पद्मश्री सारखं पारितोषिक आपल्याला दिलं जातंय याचा त्यांना इतका खेद वाटला आणि त्यांनी तो बोलूनही दाखवला की त्यांनी ते पारितोषिक नाकारलं. म्हणजे त्यांनी हे वेगळ्या कारणासाठी नाकारलं. याच्याच मध्ये मिल्खा सिंग यांचं पण एक उदाहरण आहे. मिल्खा सिंग 2001 साली त्यांनी अर्जुन पारितोषिक नाकारलं आणि अर्जुन पारितोषिक नाकारताना त्यांनी हाच मुद्दा मांडला की त्यांना पद्मश्री मिळून बरीच वर्ष झाली होती. तर ते म्हणाले की पद्मश्री मला केव्हाच मिळालेली आहे, आता तुम्ही इतक्या वर्षांनी मला अर्जुन पारितोषिक देताय, म्हणजे अजून पद्मश्रीच्या पुढचं काही दिलं असतं तर गोष्ट वेगळी आहे, पण आता अर्जुन पारितोषिक, कारण इतर ज्या लोकांना ते अर्जुन पारितोषिक सध्या मिळतंय तर त्याच्याबरोबर त्या तुलनेमध्ये मी तिथे बसत नाही असं मला वाटतं, म्हणून त्यांनी ते नाकारलं. आणि काही लोकांनी ते वेगळ्या कारणासाठी नाकारलं. आपल्याकडे सलमान खानचे वडील सलीम खान यांना सुद्धा त्यांच्या कामासाठी जेव्हा ते दिलं गेलं, मला वाटतं पद्मश्री, तर त्यांनी ते अत्यंत नम्रपणे नाकारलं. ते म्हणले माझं काम पद्मश्री इतकं योग्य आहे असं मला वाटतच नाही. आणि हे तर पद्मश्री वगैरे सारखे असं झालं. भारतरत्न पारितोषिक नाकारलेली सुद्धा काही मंडळी आपल्याकडे आहेत आणि अशा 2 लोकांची नावं आहेत. त्याच्यामध्ये हृदयनाथ कुंजरू म्हणून, कदाचित तुला संसदपटू होते आपल्याकडे भारतात, पार्लमेंटरियन. तर हृदयनाथ कुंजरूंनी नाकारण्याचं कारण, आणि त्यांना 50च्या दशकातली किंवा 60च्या दशकातली गोष्ट असेल, तर त्यांनी ते नाकारण्याचं कारण ते म्हणाले की माझं जे काम आहे ते भारतरत्न वगैरे याच्या योग्यतेमध्ये त्या ह्याच्यात बसतं असं मला वाटत नाही. आणि मौलाना आझाद हे त्याचे दुसरे भारतातले की ज्यांना भारतरत्न दिलं गेलेलं त्यांनी नाकारलं. आणि मौलाना आझादांनी, म्हणजे मला फार आश्चर्य त्यांनी जो मुद्दा त्याच्यामध्ये सांगितला, तर ते म्हणाले की ते पारितोषिक समितीवर, कारण ते सरकारमध्ये होते, ते पारितोषिक समितीचा एक भाग होते, तर ते म्हणाले की पारितोषिक समितीच्या जर सदस्यालाच भारतरत्न मिळालं तर फार चुकीचा पायंडा आपण टाकतोय असं मला वाटतं. त्यामुळे मला हे पारितोषिक घेता येत नाही. फार मोठी माणसं. याच्यामध्ये त्याच सुमारास अजून एक नाव आठवलं की ज्यांचं नाव भारतातून आणि जगातून सुद्धा नोबेल पारितोषिकासाठी कितीतरी वेळा नॉमिनेट झालेलं, म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि त्यांचं साहित्यासाठी आणि शांततेसाठी सुद्धा अनेकदा त्यांचं नॉमिनेशन झालं. मला वाटतं त्यांचं, महात्मा गांधींचं आणि सत्येंद्रनाथ बोस या तिघांचं सगळ्यात जास्त नॉमिनेशन भारतात जास्तीत जास्त वेळा झालं. त्याच्याशिवाय होमी भाभा वगैरे अशी आणखीनही काही उदाहरणं आहेत की ज्यांचं नॉमिनेशन झालं पण त्यांना ते मिळालं नाही. म्हणजे पुन्हा मुद्दा असा येतो की पारितोषिक मिळणं ही चांगलीच गोष्ट आहे, हो, परंतु ते कोणीतरी प्रतिनिधीची निवड होणं हा त्या स्थळ काळ ते सगळे संयोग जुळून येण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्याहून मुख्य म्हणजे मला असं वाटतं की आपापल्या क्षेत्रात जी लोक एवढी पुढे गेलेली आहेत, म्हणजे फाईनमन पासून अनेक उदाहरणं आहेत की ज्यांना या गोष्टीची तेवढी मातबरी नव्हती. याचा अर्थ त्याचा अपमान करायचा असं नाही, परंतु त्यांच्या कामामध्ये त्यांना जो आनंद मिळत होता त्यापुढे बाकी कुठल्या व्हॅलिडेशनची, सर्टिफिकेटची त्यांना बाहेरून अशी गरज नव्हती. आणि हे असे प्रत्येक जण आपापल्या पातळीवर देखील काही अंशी अनुभवू शकतो असं मला वाटतंय. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की तुम्हाला तुमच्या कामामधून जे काही कार्य असेल त्यातून जर रोकडा आनंद मिळत असेल तर पुढं मागं त्याचं कौतुक झालं तर चांगलंच आहे, पण नाही झालं तरी त्याच्यावर अवलंबून न राहण्याची जी एक मनोधारणा, म्हणजे मला आठवते की शाळेत देखील आपल्याला त्या अशा गोष्टी होत्या की त्या कुणाला तरी देवानी सांगितलं की तू चांगलं कार्य करशील तर तुला मी काहीतरी एक बक्षीस देईन सोन्याचं. आणि तो मुलगा रोज असं ते मनात ठेवून काम करायचा
अच्छा. आणि कधी त्याला ते बक्षीस मिळालं नाही. पण एक वेळ अशी आली की एक एक मांजर जखमी होतं किंवा काहीतरी झालं होतं त्याच्या बागेतलं, किंवा पक्षी असा जखमी होऊन पडला होता आणि त्यांनी बाकीचा कुठलाही विचार न करता त्याला घरात आणलं, त्याची शुश्रूषा केली आणि बाकी त्याला काही अपेक्षाही नव्हती. आणि त्या दिवशी देवानी येऊन नेमकं त्याला म्हणजे ते बक्षीस दिलं की अरे तू हो. कुठली अपेक्षा न ठेवता हे केलंस. आणि खरं कार्य हे असतं, म्हणजे बक्षीस त्याला काय म्हणतात, तो त्याचा इट इज अ आउटकम ऑफ युअर वर्क, बरोबर. नॉट द गोल. बरोबर. म्हणजे बरोबर. त्याच्यावर एक तुकारामांच्या गाथेमध्ये फार चांगलं उदाहरण आहे, ते आत्ता बोलता बोलता आठवलं म्हणून सांगतो, की पांडुरंग भेटत नाही म्हणून त्यांनी अशी तपश्चर्या करायला सुरुवात केली किंवा त्याची आळवणी करणारे अभंग आहेत. बर. आणि मग शेवटी त्यांच्या बायकोनी त्यांना शेतावर बसवलं अच्छा. आणि ते शेतावर बसवल्यावर त्यांच्या हातात गोफण दिली, कारण बाकी त्यांना काही दुकान वगैरे त्यांनी लुटू दिलं, त्यांना त्यात कशाशी काही त्याचं त्यांना श्रेय नव्हतं. हो. ती बायको म्हणाली गोफण हातात घ्या आणि जण शेताची तरी राखण करा. तर त्या गोफण ही काय प्रकार असतो ते पक्ष्यांना माहिती होतं, की आता एक दगड नावाची गोष्ट असते ती आपल्याला लागू शकते. ते पक्षी त्यांच्या जवळ येत नव्हते. आणि त्या गाथेमध्ये असं वर्णन आहे की तुकाराम महाराजांना एकदम म्हणजे असं पिळवटून आलं की हे निरागस पक्षी देखील माझ्या जवळ येत नाहीत, इतका माझ्या अंतःकरणात हिंसा आणि क्रोध आहे, मग मी हो. परमेश्वराची प्रार्थना कशाने करू. आणि मग पुढं त्या गाथेमध्येच असं आहे की त्यांनी ते सगळं टाकून दिलं, आपले अंतःकरण इतकं मऊ केलं आणि ते तपश्चर्यात बुडून गेले हो. की जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा ते पक्षी आणि प्राणी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत होते. आणि मग त्याच्या पुढचे जे त्यांचे अभंग आहेत, म्हणजे मध्ये सगळा गॅप आहे, मधली सगळी गॅप आहे, हो. आणि आधीचे हृदय पिळवटून टाकणारे अभंग की तू मला का भेटत नाहीस. आणि त्याच्या पुढच्याच चॅप्टरमध्ये त्यांचे अभंग असे आहेत की विठ्ठलाला उद्देशून की मी अजून एक आता ऑडॅसिटी ज्याला म्हणतात ती मी करणार आहे, तू आला नाहीस तरी चालेल, मला तुझी तेवढी गरज नाही. बर. आणि हा उपमर्द नसून हे पक्षी जे तुझे दूत आहेत त्यांच्यामधून मला इतकं प्रेम मिळते की तू आता आला नाहीस तरी चालेल. क्या बात. इथला मुद्दा असा की तुमच्या कार्यामधून जो तुम्हाला आनंद मिळतो प्रश्नच तो नाही. जर रोकडा असेल तर बाकीच्या गोष्टींची तेवढी तुम्हाला खंत वाटत नाही. हो. म्हणजे हो. अशा प्रकारे मनोधारणा प्रत्येकाची असायला हरकत नाही. आहे, 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 आहे. बरोबर. बरोबर आहे. मला आपल्या मराठी मंडळींपैकी अ, बाबा आमट्यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळणं अतिशय आवश्यक होतं आणि जगाने अशी एक वेगळी त्यांची दखल घेणं आवश्यक होतं असं मला नेहमी वाटतं. त्यांना त्याचा काही फरक पडला नाही, त्यांचं काम त्याच्यामुळे तसूभरही त्या कामाचं महत्व कमी होत नाही. पण बऱ्याचदा मला असं वाटतं की नोबेल कमिटी आणि विशेषतः शांततेच्या पारितोषिकासाठी त्यांचे जे कोणी 5 लोक निवड समिती असते, तर याच्यामध्ये बरंचसं राजकारण असतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे गेल्या इतक्या सगळ्या वर्षांचा शांततेच्या पारितोषिकाचा इतिहास आणि हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये अशी काही नावं आहेत, राजकीय नेते आहेत किंवा काही राजकीय पक्षांचे नेते आहेत, काही देशांचे प्रमुख आहेत. तर म्हणजे एक त्याच्यातलं एक उदाहरण की जेव्हा हेनरी किसिंजरला नोबेल प्राइज शांततेसाठी मिळालं, तेव्हाच्या नॉर्थ व्हिएतनामच्या एका नेत्याला सुद्धा ते दिलं गेलं, तर त्यांनी ते नाकारलं. आणि त्याला पारितोषिक देण्यामागे कमिटीने अशी भूमिका सांगितली होती की व्हिएतनाम मधलं युद्ध थांबवल्याबद्दल आम्ही तुम्हाला हे पारितोषिक देतो आहोत. तर त्याच्यावर त्यांनी असे उद्गार काढले, तो म्हणाला कुठे थांबलं युद्ध, युद्ध चालूच आहे. आणि हे खरंच होतं, कारण हे 73 सालची गोष्ट आहे. 75 सालानंतर पुन्हा ते नॉर्थ व्हिएतनामचं युद्ध चिघळलं होतं. तर म्हणजे निवड समिती ही दरवेळी योग्यच निर्णय करते असं नाही, ते बऱ्याचदा राजकीय निर्णय असतात. परंतु तरी सुद्धा म्हणजे महात्मा गांधींना ते पारितोषिक न देणं, बाबा आमट्यांसारख्या कामाची दखल न घेणं, तर मला असं वाटतं की, आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा तुझा जो मगाचा मुद्दा होता की संपूर्ण जगातून ते एकाच माणसाला ते पारितोषिक दिलं जाणं, हा त्याच्यामध्ये त्या पारितोषिकाच्या म्हणजे निवडीमधला आणि निकषांमधला हा थोडासा कच्चा दुवा आहे. पण तरी सुद्धा म्हणजे गांधीजींच्या बाबत कमिटीने पुढे असा त्याचा स्वतःचा बचाव केला की आम्ही त्यांना देणारच होतो, पण गांधी राहिले नाही तर आम्ही मरणोत्तर पारितोषिक देण्याची आमच्याकडे प्रथा नाही.
पण बाबा आमट्यांचं काम तर त्यांच्या संपूर्ण हयातभर बाबा आमट्यांनी केलेलं होतं. म्हणजे कधी कधी काय आहे की कमिटीला द्यायचं नसतं आणि नंतर ते स्वतःचा बचाव करण्यापायी काहीतरी एक स्वतःचा मुद्दा पुढे मांडतात. पण 5च जणांची कमिटी हे सगळं करते आणि मला असं वाटतं की हे आपण आता नोबेल बद्दल बोलतोय कारण आज नोबेल पारितोषिक जाहीर झालं म्हणून, पण इतरही आपण याच्याबद्दल आपल्याकडे सुद्धा आपण हे बोलू शकतो. बाबा आमट्यांनी भारतामध्ये सुद्धा भारतातला मोठा पुरस्कार परत केल्याचं उदाहरण आहे. कारण आदिवासींवर जे अन्याय होतात त्या आदिवासींवरच्या अन्यायाला विरोध म्हणून त्यांनी एक स्वतःचा विरोध व्यक्त करण्यासाठी त्यांनी ते पारितोषिक परत केलं. तसंच शरद जोशी आपल्याकडचे शेतकरी संघटनेचे नेते, त्यांनी सुद्धा त्यांना मिळालेलं एक मोठं सरकारी पारितोषिक हे शेतकऱ्यांवर अजूनही अन्याय चालू आहेत म्हणून ते परत केल्याचं उदाहरण. आणि अशी बरीच मंडळी आहेत आणि केवळ आणि अशीही मंडळी आहेत की राजकीय कारणामुळेच ज्यांना एकतर योग्य तो पुरस्कार दिला गेला नाही किंवा इतका उशिरा दिला गेला की त्याच्यामुळे त्या पुरस्काराबद्दलच तुमच्या मनामध्ये एक आढी निर्माण होते की या माणसाला जर हा पुरस्कार मिळत नसेल तर या पुरस्काराला काय अर्थ आहे. म्हणजे जसं गांधीजींना नोबेल पीस प्राइज न मिळणं काय, किंवा किशोर कुमारला संगीतातल्या कार्याबद्दल पद्मश्रीच्या पुढे जाऊ न देणं हा जो त्यातला भाग आहे. म्हणजे अनेक पुढे गायकांना सुद्धा पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण मिळाल्याची उदाहरणं आहेत. पण आज कोणीही हिंदी संगीत हे गेल्या 100 वर्षातलं जर आपल्याकडे ऐकत असेल तर किशोर कुमारची गाणी लावल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही. आणि अशा माणसाचं नाव आणि त्याची कारणही आपल्याला माहिती आहे की तत्कालीन सरकारच्या राजकीय भूमिकेला विरोध केल्याबद्दल किशोर कुमार यांना त्या सरकारच्या रोषाला सामोरं जावं लागलं. आणि आता कधी कधी काय होतं, हा जसा पुरस्कार न मिळण्याचा भाग आहे किंवा पुरस्कार उशिरा मिळण्याचा भाग आहे, तसा तो पुरस्कार लवकर मिळण्यामागे ज्याला आपण क्रोनिझम किंवा नेपोटिझम म्हणतो तसाही भाग असू शकतो. किंवा एखाद्यावर सरकारची गैरमर्जी होते, तसंच एखाद्यावर सरकारची विशेष मर्जी होते, ही अशीही बरीच उदाहरणं आहेत. आणि या सगळ्यामुळेच मला असं वाटतं की मुळातच हा जो सगळा मामला आहे पारितोषिकांचा, की दर 6 महिन्यांनी भारत सरकार काय किंवा महाराष्ट्र सरकार काय किंवा आणखीन कुठली समिती काय स्वतःला पाहिजे त्या काही लोकांना ते देणं, पण याच्या मागे पारदर्शकता नसणं की ही ती कारणं आहेत. आणि म्हणजे आपल्याकडे सुद्धा अमुक मंडळींना अमुक पारितोषिक, पद्मश्री असो, पद्मभूषण असो, पद्मविभूषण असो, हे नक्की का दिलं गेलं आणि त्याच्या मागे म्हणजे हे लोकांना ते कळतच नाही, लोकांपर्यंत येत नाही. हे सगळं अतिशय नॉन ट्रान्सपरंट पद्धतीने सगळं, त्याच्यामध्ये शून्य ट्रान्सपरन्सी असते. आणि त्यामुळे जिथे पारदर्शकता नाही तिथे या पारितोषिकांच्या गुणवत्तेसंदर्भातच लोकांच्या मनात आणि गुणवत्तेसंदर्भात, कारण जे निकष आहेत, निकष आणि निवडी ज्या आहेत, तर त्या मुळातल्याच त्याच्या मूलभूत गोष्टीबद्दल लोकांच्या मनात शंका उपस्थित होऊ शकते. आणि असं जिथे आहे तिथे त्या पारितोषिकांना, आणि ठीक आहे की त्या काही लोकांना आपण असं म्हणू शकतो की 10 मधल्या 4 लोकांना तरी पारितोषिक मिळालं, 4 लोकांचा तरी सन्मान केला गेला, हे बरोबर आहे. पण तरी सुद्धा दरवर्षी आपल्याकडे वेगवेगळ्या समारंभांमध्ये 2दा-3दा असे प्रसंग येतात आणि तरी सुद्धा काही व्यक्ती वगळल्या जातात. आणि त्याच्यामध्ये पुन्हा साहित्य, शास्त्र, कला यामधल्या लोकांना राजकारणी लोकांच्या पुढे लांगुल चालन करावं लागणं हा त्यातला सगळ्यात वाईट भाग आहे असं मला वाटतं. कारण राजकारणी लोक हे या निवड समितीवर कुठेतरी यांचा वरदहस्त असणं, त्यांचा प्रभाव असणं, याच्या इतकी त्या पारितोषिकांच्या निकषासाठी वाईट गोष्ट दुसरी नाही. एखादी याच्यासाठी एक संपूर्णपणे एक वेगळा आयोग असेल आणि त्याच्यावर सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही, दबाव नाही, प्रभाव नाही, अशा तऱ्हेने जरी पारितोषिकं दिली जात असतील तरच त्या पारितोषिकांना मला असं वाटतं की लोकमानसामध्ये काही महत्व प्राप्त होईल. अदरवाईज केवळ कुठल्या तरी नेत्याच्या तुम्ही मर्जीतले आहात
आणि जोपर्यंत सत्तारूढ पक्षाच्या तुम्ही मर्जीत आहात तोपर्यंत त्या त्या बाजूच्या लोकांना ती पारितोषिकं मिळतील. उद्या जर दुसरी पार्टी सत्तेवर आली तर त्या बाजूच्या लोकांना ती मिळतील. आणि जी पार्टी सत्तेवर असेल त्यांचं लांगुल चालन करण्यापलीकडे, त्यांच्या पुढे पुढे करण्यापलीकडे साहित्य, कला, संगीत यातल्या लोकांना मग पर्याय राहणार नाही. आणि हे फार वाईट आहे. कारण असं होऊ नये. कारण एखाद्या क्षेत्रामध्ये अत्यंत भरीव कामगिरी तुम्ही केल्यानंतर सुद्धा तुमच्यावर जर कुणाच्या पुढे पुढे करण्याची वेळ येत असेल तर मला असं वाटतं की ते कुठेतरी तो एक कलंक आहे. कुठेतरी तो इट इज अ डार्क मार्क, इट इज अ ब्लॅक मार्क ऑन द एंटायर सिस्टीम. बरोबर आहे. आणि हे म्हणजे स्वतःच्या गुणवत्तेमध्ये किंवा कपॅसिटीमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज न करणं आणि त्याचे जे लौकिक पुरस्कार आहेत त्यांची बांधिलकी फारशी न मांडणं, यावरून एक रिचर्ड फाईनमनचं गोष्ट मला आठवली. हो, फार मोठा भौतिक शास्त्रज्ञ. आणि त्याची स्टोरी अशी होती की तो थोडासा विक्षिप्त आणि ड्रॅमॅटिक होता. म्हणजे नाट्यपूर्णरित्या काहीतरी जीवनात सारखं करत राहायचं ही त्याची सवय होती. त्यामुळे तो मजा कधी करतोय आणि खरं कधी बोलतोय हे त्याच्या जवळच्या लोकांना देखील कळायचं नाही. आणि त्याच्या त्या आत्मचरित्रपर जे पुस्तक आहे त्यातलाच हा किस्सा आहे की त्याचं काम फार चांगलं चालू होतं आणि रात्री 2:30 वाजता त्याला फोन आला आणि तो त्या नोबेल कमिटीचा फोन होता बरोबर. की यू हॅव बीन अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स, थिअरॉटिकल फिजिक्स. तर त्याचं पहिलं वाक्य होतं, येस बट इट इज 2:30 इन अमेरिका, आय एम स्लीपिंग. हे त्याचं पहिलं वाक्य होतं. म्हणजे काय कटकट आहे ही, काय यावेळी फोन. म्हणजे जे आपण एखाद्या नको असलेल्या माणसाचा रात्री फोनवर आपण जी रिॲक्शन देऊ त्याची तीच रिॲक्शन त्या नोबेल पुरस्कार करणाऱ्या माणसासाठी होती. तो म्हणला आत्ता मी झोपलोय. हे सगळं वाक्य त्याच्या बायकोनं ऐकलं, ती झोपेत होती. तर ती त्याला म्हणाली कोणाचा फोन आहे. तो म्हणला काही नाही, मला नोबेल मिळालं. तर ती म्हणाली शटअप, तुला वाटेल तेवढे वाटेल ते विनोद सुचतात. असं म्हणून ते दोघेही झोपे गेले. त्यानेही काही स्पष्टीकरण दिलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी सगळी ती वर्तमानपत्र त्याच्या दारात येऊन उभी राहिली. ती म्हणली हे काय. तो म्हणलं मी तुला काल सांगितलं होतं की मला यासाठी फोन. तर तो खरंच त्यासाठी आला होता, पण त्यांनी ती इतकं कॅज्युअली सांगितलं की ही त्याची स्टाईल होती. असे फोन येतात हे खरं आहे. रात्री बेरात्री असा एक किस्सा सांगितला जातो की एक फिजिक्स मधलं नोबेल प्राइज जेव्हा अनाऊन्स झालं होतं तेव्हा कॅलिफोर्नियाच्या एका शास्त्रज्ञाला फोन करण्याच्या ऐवजी नोबेल कमिटीने एका कार्पेट क्लीनरला फोन केला आणि त्याला त्याचं इतकं प्रचंड आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी जेव्हा त्यांना सांगितलं की माझा फिजिक्स या विषयाशी काहीही संबंध नाही, मी कार्पेट क्लिनिंगचा धंदा करतो, तेव्हा त्यांना कळलं की फोन हा चुकीच्या माणसाला लागला. पण असेही किस्से बरेच आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मजेचा किस्सा जो प्रत्यक्ष मी म्हणजे पाहिलेला आहे डोळ्यांनी, तो म्हणजे जेव्हा मी न्यूयॉर्कला मी पीएचडी करत होतो तेव्हा ज्या डिपार्टमेंटला मी पीएचडी करत होतो तर त्याच डिपार्टमेंटला डॉक्टर रॉबर्ट फर्शगॉट हे फार्माकॉलॉजी विषयामध्ये खूप वर्ष संशोधन करत होते. आणि 1955 साली रिसेप्टर थिअरी फार्माकॉलॉजीची अत्यंत मूलभूत संशोधनांपैकी एक गोष्ट आहे. तर ती त्या माणसांनी शोधलेली, पण त्यासाठी त्यांना कधी नोबेल प्राइज मिळालं नाही. पण पुढे मात्र 1996 साली त्यांना नायट्रिक ऑक्साईड या मॉलिक्युलचा शोध लावला आणि त्याच्या रक्ताभिसरणाच्या कार्यामध्ये त्या नायट्रिक ऑक्साईडचा जो उपयोग आहे हा शोधून काढल्याबद्दल त्यांना 1996 सालचं नोबेल पारितोषिक मिळालं. तर ते त्याच म्हणजे मी तिथे जवळजवळ 9-10 वर्ष मी पीएचडी करत होतो. हा गृहस्थ तेव्हा साधारण एक 80 वर्षाचा असेल आणि तो अनेक वर्ष म्हणजे तो साधारण 70चा असल्यापासून तो 80चा असल्यापर्यंत रोज मी त्याला बघायचो. तो सकाळी लवकर कामाला यायचा 7 वाजता, रात्री 10 वाजेपर्यंत तो काम करत असे. आणि त्याची एक अत्यंत तरुण सेक्रेटरी अशी होती. आणि मला आश्चर्य असं वाटायचं की हा या तरुण सेक्रेटरी बरोबर कधी कधी कॉन्फरन्सेसला जातो. तर हा 76-78 किंवा 80व्या वर्षी 25-26 वर्षाच्या सेक्रेटरी बरोबर कॉन्फरन्सेसला हा जातो. या गोष्टीचं म्हणजे
बऱ्याच जणांना त्याचा हेवा वाटायचा, मला त्याचं फार आश्चर्य वाटायचं, कारण माझं स्वतःचं वय तेव्हा साधारण मी 25 मध्ये होतो. पुढे मला 96 साली या सगळ्याचा उलगडा झाला की ज्या नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्युलचा त्यांनी शोध लावला त्याचाच वापर करून पुढे व्हायाग्रा हे औषध तयार करण्यात आलं, जे आज जगभर अनेक अनेक लोक वापरतात. विशेषतः वयाच्या 80व्या वर्षी वगैरे अनेक लोक ते वापरतात. तर मला असा कायम एक पुढे संशय आहे की आपल्या लॅबमध्ये तो मॉलिक्यूल आणि त्या संदर्भातली जी काही ते केमिकल्स तयार करत असेल, तो रोज आपल्या चहाच्या किंवा कॉफीच्या कपामध्ये त्याचे 4 थेंब टाकत असावा अशी माझी खात्रीच आहे. एकच मी सांगतो की हे मी अगदी कोणाचे अवमान करत नाही, पण आपली लोकसंख्या 125-150 कोटीला गेलेली आहे, तर मग असल्या कल्पना न मांडलेल्या बऱ्या नाही. आणि आता याच्या संदर्भात तुला नोबेलची आणखीन एक गंमत सांगतो. असे म्हणजे मगाशी तू जसं म्हणालास की या नोबेल पारितोषिकांमध्ये आणि ते जॉर्ज बर्नार्ड शॉचं जे आपण मगाशी बोललो की इतकी मोठी पारितोषिकं मिळाली तर ती लोकांच्या डोक्यात जातात आणि तुम्हाला म्हणजे तुमचं डोकं फुगू शकतं त्याच्यामुळे. तर असे बरेच नोबेल विजेते आहेत अगदी शास्त्रामधले की ज्यांनी पुढे अशी काही विधानं केली की यांना शास्त्रातलं नोबेल पारितोषिक दिलं कुणी असं लोकांना वाटावं. याच्यामध्ये अनेक लोक आहेत. त्याच्यामध्ये अत्यंत मला आश्चर्य ज्याचं वाटतं तो म्हणजे जेम्स वॉटसनचं नाव तुला माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे की जेम्स वॉटसनला वयाच्या 29व्या वर्षी डबल हेलिक्स म्हणजे डीएनएचं जे स्ट्रक्चर डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं त्याच्याबद्दल जेम्स वॉटसनला तो कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना त्या कामाबद्दल त्याला मिळालं. पुढे तो जेव्हा मोठा झाला त्याच्यानंतर त्यांनी काही तेवढं मोठं काम कधी केलं नाही, पण त्यांनी सायंटिफिक थिअरीज मात्र बऱ्याच मांडल्या. त्याच्यामधली एक थिअरी म्हणजे ज्यांच्या कातडीमध्ये मेलानिन पिगमेंट जास्त आहे, म्हणजे जी मंडळी गोरी नाहीये, जी ब्राऊन रंगाची आहेत किंवा काळ्या रंगाची जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये सेक्स ड्राईव्ह जास्त असतो असं जेम्स वॉटसननी. आणि या ब्राऊन आणि काळ्या लोकांमध्ये सेक्स ड्राईव्ह जास्त असल्यामुळे त्यांचा बुद्ध्यांक कमी असतो असं जेम्स वॉटसनचं म्हणणं होतं. आणि ज्याच्यामुळे त्याची पुढे खूप चेष्टा झाली आणि त्यांनी जे काही क्रेडिबिलिटी त्यांनी कमावली असेल आयुष्यामध्ये त्याच्यावर पुष्कळ टीकाही झाली. पण याला एक नोबेल डिसीज किंवा अशा पद्धतीचं सुद्धा एक हे म्हटलं जातं की असे बरेच नोबेल विजेते आहेत. लायनस पावलिंग हे त्यातलं दुसरं उदाहरण आहे. लायनस पावलिंग हा असा माणूस आहे की ज्याला शास्त्रामधली 2 मिळाली, म्हणजे मेरी क्युरीला फिजिक्स आणि केमिस्ट्रीतलं मिळालं, तसं लायनस पावलिंगला केमिस्ट्रीतलं मिळालं आणि दुसरं त्याला शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं 62 साली, कारण त्यांनी आण्विक युद्धाच्या विरोधामध्ये शास्त्रज्ञांची एक आघाडी उघडली होती. पण त्याच्यानंतर 2 नोबेल पारितोषिकं मिळाल्यानंतर त्याच्या डोक्यात हवा गेली आणि त्याला काहीतरी एक आजार झाला. त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी खाल्लं आणि तो एरवी आपल्याला जे शरीराला आवश्यक असतं त्याच्या 150 प्रमाणामध्ये तो व्हिटॅमिन सी रोज खात असे. आणि पुढे त्यांनी सर्व आजारांवर व्हिटॅमिन सी एवढं एकच औषध योग्य आहे असं तो बरेच वर्ष त्याचा पुरस्कर्ता होता तो या गोष्टीचा. पण म्हणजे अशी पण उदाहरणं आहेत की एका बाजूला शास्त्रातलं नोबेल प्राइज आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत मूर्खासारखी विधानं, अशी बरीच मंडळी आहे. त्यामुळे आणि हा विषय एकंदरीत मोठाच विषय आहे. तो आपण पाहिजे तर आपण उद्या चालू ठेवू आणि पुन्हा नोबेल किंवा त्या संदर्भातल्या आणखीन काही गमती जमती पुन्हा शेअर करू. ठीक आहे.